3 इथे हात टाकला असता, पण नको, आता जेवायचं पण आहे ना. बरोबर. तर थँक्यू. आणि काय तिसरा सीझन येतोय, पहिले 2 सीझन सुपरहिट झालेले आहेत. तुमच्यातून मोबाईल आहेत, तर आपले जे उरलेले ते सगळ्यांनी टाळ्या वगैरे स्टार्ट पावसाठी जरा टाळ्या होता ना. आणि हा तिसरा सीझन आहे. सगळे सकाळ सकाळ लवकर उठून काय ना मजा आहे. सगुणा बाग मध्ये आपण आहोत आणि मला खूप बरं वाटतं हे स्टारच्या क्रिएटिव्ह टीमचं आणि ह्या सगळ्या PR टीमचं हे काहीतरी वेगळं शोधतात नेहमीच. गेल्या वर्षी आपण इमेज केला होतो, यावर्षी आपण सगुणा बाग मध्ये आपण आलो आणि खूप छान. ह्या वेळेला जरा धिंगाणा तोच आहे, पण त्यात काहीतरी एक्स्ट्रा तडका आहे. कारण सीझन 3 आहे, 2 सीझन सुपरहिट झालेत, लोकांना आवडलेत, फॅमिलीला आवडलेत. आता तो बारक्या जो काही नाचून गेलाय, कडक नाचून गेलाय तो. गाववाली फिलिंग येते. कारण मला असं वाटतं की शहरीकरण आणि गावाचं असं मी म्हणत नाही. आम्ही मराठी रसिक आम्ही सगळे मराठी कलाकार हे कनेक्ट आहोत. कारण स्टार प्रवाह हा सोल आहे आणि त्याच्यावरती ज्या मालिका आहेत आणि त्यांच्यावर जे प्रेम आहे ते आपले मायबाप रक्षक मायबाप रसिक कडी करतात. मुळात माझी आवडीची गोष्ट येते रे. म्हणजे हॅट्रिकला एक वेगळं महत्व आहे ना भाई. पहिला विकेट चांगला, दुसरा विकेट, तिसरं पण. तर तिसरा सीझन येणं हे आम्हा सगळ्यांसाठी, स्टार प्रवाह, सतीश राजवडे सर, श्री सुमेध, आमची फ्रेम्स कंपनी, चिन्मय आणि आमची टेक्निकल टीम आणि कलाकार, या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. येस, क्रिएटिव्ह टीमने खूप साऱ्या गोष्टी विचार केलेल्या आहे. मजा मस्ती, इमोशनल कनेक्ट आहे, पण गंमत आणि आनंद हा तिप्पट आहे, हे मात्र नक्की सांगू. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आज आपण ना एका अशा गावामध्ये आलो आहे ज्या गावाची ना बातच न्यारी आहे. मी आलेलो आहे सिद्धार्थ जाधव सरांच्या गावामध्ये. म्हणजे ना आल्यापासून मी बघतोय की हे असे फिरतात आहेत ना की भाई एक नंबर असं गाव आहे. आणि खरंच खूप फिरलात तुम्ही. जरा विसावा म्हणून म्हटलं की आपण इकडे बसूया. आणि या गावामध्ये याचं निमित्त म्हणजे होऊ दे धिंगाणाचा तिसरा सीझन येतोय. यावेळी सुद्धा एंटरटेनमेंट असं असणारच आहे. काय भारी आहे गावामध्ये आणि शहरामध्ये असल्यावर कामाच्या निमित्ताने गावची आठवण अशी येते का. आणि इकडे आल्यावर किती भारी वाटतं की यार चला आपण आज गावचं जेवण जगतो. काय सांगतो? पहिली गोष्ट म्हणजे मी काय माझ्या गावी बी आलेलो नाही. आम्ही सगुणा बागमध्ये आलोय. माझं गाव कोकणातलं आहे, किळवली इथं. पण धिंगाणाच्या निमित्ताने आता होते धिंगाणाचा सीझन 3 येतोय, त्यामुळे त्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने फिरतोय. आणि यावेळेला टॅगलाईन अशी आहे की प्रत्येक गावाच्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे. त्यामुळे आता धिंगाणा गावात आहे, धिंगाणा बुद्रुकमध्ये. खूप तो एलिमेंट चांगला आहे. मला खूप बरं वाटतं की दाद्याला गाववाली फिलिंग येते. कारण मला असं वाटतं की शहरीकरण आणि गावाचं असं मी म्हणत नाही. आम्ही मराठी रसिक आम्ही सगळे मराठी कलाकार हे कनेक्ट आहोत. कारण शूटिंग यार गावच्या मातीतच होतं. म्हणजे मुंबई, पुणे आणि त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोकण, कोल्हापूर सगळ्या ठिकाणी आम्ही शूटिंग करत असतो. आपलीच माणसं आपल्या पद्धतीने भेटत असतात. पण येस, धिंगाणा खूप स्पेशल आहे. लेट्सअप असं म्हणूनच डायरेक्ट आम्ही लोकांचं मनोरंजन करायला रेडी असतो. तर धिंगाणा 3 लय स्पेशल आहे यार. कारण पहिला धिंगाणा करताना सतीश राजवडे सरांनी जी जबाबदारी टाकली होती ती दुसरा धिंगाणा करताना सुद्धा लोकांना आवडलेली आहे. आणि आता म्हणजे बघा ना, हा सगळ्यात सुंदर सोलकडी म्हणजे हा स्टार प्रवाह हा सोल आहे. आणि त्याच्यावरती ज्या मालिका आहेत आणि त्यांच्यावर जे प्रेम आहे ते आपले मायबाप रक्षक मायबाप रसिक कडी करतात. आणि स्टार प्रवाहाची सोल कडी मी पितो आहे. नाही कारण हे एवढं सगळं उन्हामध्ये फिरत कारण आम्ही सुरुवातीपासून बघतोय. जेव्हापासून सरांची एंट्री झाली तेव्हापासून जी त्यांची पॉवर आहे ना ती अजूनपर्यंत तशीच. म्हटलं की भाई जरा आराम करूया, जरा थोडं रिलॅक्स करूया. असं नाही, मला असं नेहमीच वाटतं यार की हे कोणा एकाचं काम नसतं. तुम्हीही एखादा इंटरव्ह्यू करायला येता, तुम्ही एका ठिकाणी पोहोचता, त्या 2 तास अगोदर तुमची तयारी असते आणि तुम्ही काहीतरी विचार करून राहिला असता. तुम्ही का आपण सगळेच की आपल्याला ही गोष्ट करायची. आणि आपलं मोटिव्ह काय जे आम्ही आमच्या सिनियर्स कडून हे शिकलोय की तू कशासाठी आलाय भाई, हे तुझं पहिलं काम आहे, ते करणं गरजेचं आहे. आणि काय बाकीच्या गोष्टी होत राहतात. आणि मला असं वाटतं की इथे ह्या आज आम्ही जे प्रमोशन ॲक्टिव्हिटी करतोय तर प्रत्येक आलेली व्यक्ती खूप एवढीच इम्पॉर्टंट आहे. कारण त्याचा वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की मग मी एकटा तर सगळ्यांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि कमालीचे इंटरव्ह्यू होत आहेत, कमालीची मजा येते. मुळात माझी आवडीची गोष्ट येते रे. म्हणजे हॅट्रिकला एक वेगळं महत्व आहे ना भाई. पहिला विकेट चांगला, दुसरा विकेट, तिसरं पण. तर तिसरा सीझन येणं हे आम्हा सगळ्यांसाठी, स्टार प्रवाह, सतीश राजवडे सर, श्री सुमेध, आमची फ्रेम्स कंपनी,
चिन्मय आणि आमची टेक्निकल टीम आणि कलाकार या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की पहिला सीझन, दुसरा सीझन, आता तिसरा सीझन. आणि सतीश राजवाडे सरांनी जी जबाबदारी दिली आहे ॲज अँकर म्हणून किंवा होस्ट म्हणून किंवा हा शो ड्राईव्ह करण्याची, ती तिसऱ्या सीझनपर्यंत पोहोचली ह्याचा एक वेगळा आनंद आहे. नक्कीच. बरं, तर पहिल्या 2 सीझनमध्ये आम्ही गेम्स बघितले. पहिल्या 2 सीझनना गेम्समुळे, टास्कमुळे खरंच खूप भन्नाट झाला. तिसऱ्या सीझनमध्ये नवीन गेम असणार आहेत की आधीचे जे आपले गेम आहेत त्याला जो जरा वेगळा ट्विस्ट लावून मला बघायला मिळेल? हे बघ, हेच माझं जेव्हा आमची क्रिएटिव्ह मिटिंग झाली तेव्हा हेच प्रश्न होते की आता नवीन काय करणार आहोत आपण. कारण आहे फॉर्मॅट चांगला आहे, लोकांना आवडतं, म्युझिकल गेम शो आहे. स्टार प्रवाहाची टॅगलाईनच आहे मराठी परंपरा, मराठी प्रवाह, मराठी गाणी वाजणार, तास तेच असणार, मग घंटाघर काय असणार, हे सगळे माझे प्रश्न होते. बरोबर. आणि पहिला एपिसोड झाल्यानंतर कळलं भाई मजा मस्ती आहे पण तिप्पट आहे. सरप्राईजेस तिप्पट आहेत. काय काय गोष्टी लय तिप्पट आहेत. म्हणजे तू बघशील तर एक चक्र गरा आणि भराभरा दिसतं. मग एक एपिसोड तुम्हाला आपल्या त्या एमिलीचा दिसतो, कोणतरी एमिली आली. अच्छा. मग तुम्हाला दिसतं एका प्रोमो मध्ये तुम्हाला दिसतं एवढे माईक आणि बदाबदा अंगावर उडतंय. येस, क्रिएटिव्ह टीमने खूप साऱ्या गोष्टी विचार केलेल्या आहेत. मजा मस्ती, इमोशनल कनेक्ट आहे, पण गंमत आणि आनंद हा तिप्पट आहे, हे मात्र नक्की सांगतो. नाही म्हणजे मला जसं तू बोलतोस की दरवेळेला काही ना काहीतरी क्रिएटिव्ह टीम नवीन नवीन करत असते. जसं तू विचारतोस की काय नवीन असणार आहे. एक 3 सीझन होतात, 4 सीझन होतात, 5 सीझन होतात, तर ना कुठे कुठे कलाकाराचं असं होतं की अरे आता बस झालं रे, आता ठीक आहे, अजून किती लांबत देत आहे. सिद्धार्थ जाधव या व्यक्तीला कलाकार म्हणून आत्ता थांबायचं आहे, नाही थांबायचं की आम्हाला तर आवडेल. किंवा अमिताभ बच्चन सरांचे ज्या पद्धतीने कोण बनेगा करोडपती जेवढे सेस होते तसं आम्हाला तुला या सीझनसाठी बघायला आवडेलच. पण कलाकार म्हणून असं वाटतं का कधी की बाई आता आपण थांबणं गरजेचं आहे वगैरे? नाही, मला असं वाटतं की ते बच्चन साहेब तर लय मोठे जाऊ, त्यांनी तर वेगळे पाथ ब्रेक केला, तो वेगळाच आहे. नाही, मला असं वाटतं की ना ही जबाबदारी चॅनलने आम्हावर दिलेली आहे. बरोबर. की R&D कसं असतो, हे मी परत तेच म्हणतो ना, एका व्यक्तीचं सिद्धार्थ जाधवचं काम आहे का नाही, ही खूप लोक आहेत ह्या गोष्टीसाठी. म्हणजे नवीन काय, वेगळं काय, या पर्टिक्युलर गेम शो मध्ये तोचपणा येणार नाही. कारण हा म्युझिकल गेम शो आहे. बरोबर. ह्याचे राऊंड बदलू शकतात, बरोबर. ह्याचे सरप्राईजेस बदलू शकतात. म्हणजे ह्या सीझनला तुम्ही पाहिलं जे आवडते, जसं साडेमाडे शिंतोडे फेरी तीच आहे. पण पहिल्या सीझनला 1 माईक, दुसऱ्या सीझनला 3 माईक, आता तर माईकचा मोर्चा आहे जवळजवळ. काहीतरी गोष्टी काढल्या. आता साडेमाडे बादा शिंतोडे झाले. गेम तोच आहे, खेळ तोच आहे, पण त्याचा आणखी गंमत ऍड झाली आहे ना, हे आमच्या क्रिएटिव्ह टीमने बघितलं पाहिजे. नक्कीच. बरं, तर सीझन आता सुरू झालाच आहे. 1 एपिसोड झाला आहे जो आम्हाला बघायला मिळणार 16 तारखेला लागणार आहे भाई. तर पहिला एपिसोड मस्त तू खेळलाच असशील. नवीन काही कलाकार, नवीन काही परिवार सुद्धा यावेळी स्टार प्रवाह वाहिनीमध्ये एकत्रित आले आहेत. किती धमाल येणार आहे, त्यांना सुद्धा त्रास झाला, त्यांच्याकडून सगळं हे टास्क करून घ्यायला. नाही, स्टार प्रवाहाबद्दल मी एक नेहमीच म्हणतो, प्रत्येक वेळेला म्हणतो, फक्त इंटरव्ह्यूमध्ये म्हणत नाही, बाकीच्या ठिकाणी म्हणतो की कलाकारांना ज्या पद्धतीने स्टार प्रवाह जपतं मला ते खूप आवडतं. म्हणजे आपला धिंगाणा शो लॉन्च करताना आता म्हणजे त्याचं पी आर ऍक्टिव्हिटी पण एवढ्या पद्धतीने करतात की नाही यार, हे खूप मोठं आहे आमचं. सिद्धार्थ जाधव हा आमचा खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे. हे जे कलाकाराला महत्त्व देणं आहे ना, हे स्टार प्रवाहाने म्हणजे त्यांच्या प्रत्येक शोला. बरं, मी ज्या शो होस्ट करतो आता उद्या धिंगाणा, त्यात ते सगळे मान्यवर, सगळे स्टार प्रवाहाचे सगळे सुपरस्टार येतात. मला ब्रीफ केलं जातं की कसं हे, कारण त्यांना मान मिळाला पाहिजे आणि ते पण ज्या पद्धतीने येतात. बरोबर. सो स्टार प्रवाह मी नेहमीच म्हणतो माती आणि नाती या दोन्ही गोष्टी जोडणारा माणूस आहे, किंवा जोडणारा दुवा आहे स्टार प्रवाह. आणि त्याचा भाग होणं हे प्रत्येकाला आवडतं. आत्ताच मला फोन येतात, भाई मी आहे स्टारच्या सिरियल मध्ये, मी येणार धिंगाणा घालायला, तू थांबा तिथं. तर मला वाटतं की त्यांचे नावाजलेले चेहरे आहेतच, पण त्यांच्या संपूर्ण कलाकारांची फळी येते आणि प्रत्येकाला तेवढाच मान सन्मान आणि तेवढीच मजा करायला मिळते. हे खरं महत्त्वाचं आहे. कारण ते सकाळी 7ला जा, रात्री 12ला या, परत दुसऱ्या शूटिंगला जा, तेच ते त्यांचं जे कॅरेक्टर आहे, राग असेल, द्वेष असेल, ऍक्शन असेल करतायत. इथे आल्यानंतर ते बाजूला ठेवून तू बदर चुकीचा वाजवलास, नाही आम्ही पहिलं केलं ना, हे सगळं माऱ्या आणि हे बघायला ज्या मजा येते. कारण ती शेवटी मायबाप रसिक प्रेक्षक त्यांना ती गंमत येते की अरे हा म्हणजे आपण सगळे एकसारखेच आहोत. आम्ही कलाकार असलो तरी माणूसच आहोत आणि माणसाला मग त्या नाही आम्ही पहिले केलं, नाही त्यांनी केलं, हे होतच. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी तिकडे थांबतो कारण का अजून खूप गाव आम्हाला बघायचं आहे तुझ्यासोबत. आता तर 2 टप्पे झाले आहेत, आता ह्याच्या पुढे सुद्धा आम्हाला नवीन टप्पे बघायला मिळतीलच. काय सांगशील, तिसरा सीझन येत आहे, धमाल असणार आहे. तू जसं बोलतोस की मजा ही 3 पट वाढणारच आहे, पण प्रेक्षकांना अजून कोणता कलंदर सिद्धार्थ जाधव सरांमधला एक कलंदर पैलू या सीझनमधून बघायला मिळेल?
नाही पण जे वापर असतात पण ते पण लय आहेत यावेळेला म्हणजे एवढे पण आहेत ना की तू बघशील तो पणाचाच वेगळा पण झालाय खरं एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी काढल्यात त्यांनी शोधून त्यामुळे मला ते एक्सप्लेन करताना पण हे पण असं ते येते आणि पण सुद्धा 3 पट असणार आहे. पण 3 पट आहेत आणि मला वाटतं ते मुवमेंट जे आहेत म्हणजे म्युझिकल गेम शो असला तरी त्यातल्या ज्या मेमरीज आहेत ज्या मुवमेंट आहेत जे स्टार प्रवाह त्यांच्या कलाकारांबद्दल मान्यवर ज्येष्ठ कलाकार येतात तेव्हा करतात ते बरोबर. हे मला खूप आवडतं आणि मला तो कनेक्ट जास्त आवडतो हा शो लोकांना आवडण्याचं कारण आहे त्यात मजा मस्ती धमाल आहे पण त्यात एक आपला कनेक्ट आहे रे त्यांना आनंद होतो जेव्हा शुभा खोटे मॅमना आम्ही सगळे त्यांना एक छान त्यांचा सत्कार करतो किंवा प्रशांत दामले सरांचा आम्ही सत्कार करतो बॅकस्टेजच्या असते आपल्या लोकांना आपला अभिमान म्हणजे रितेश देशमुख सर आलेले पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला ते म्हणाले की वेडचं प्रमोशन कुठे करायला पाहिजे जिथे नंबर 1 शो चालू आहे आपल्या सिद्धीचा तर स्टार प्रवाहाची ती एक खासियत आहे आणि आम्ही सगळे स्टार प्रवाहाचा भाग आहोत आणि मी धिंगाणाचा भाग आहे आणि त्याचा तिसरा सीझन येतो याचा आनंद लय मोठा आहे लेट्सअप आनंद आहे मला बघायला विसरू नका. स्टार प्रवाहावर 16 नोव्हेंबर पासून आता हो धिंगाणा 3 लेट्सअप ऑडियंस तुमको चारों तरफ से घेर लिया है.